मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता आश्रम पाडण्याचं काम सुरू असतं. त्यामुळे सायली खूप रडत असते. महिपत मात्र हसत असतो. आता सायलीला ते पाहवत नसतं की आपला आश्रम आपल्या डोळ्यासमोर पाडला जातोय. या विचाराने ती पूर्णपणे खचून गेलेली असते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि महिपतच्या तोंडावर लगेच स्टे ऑर्डर फेकतो आणि म्हणतो की ही कोर्टाची स्टे ऑर्डर, तू हा आश्रम आता पाडू शकत नाही, समजलं? तेव्हा महिपतला धक्का बसतो तर सायली आनंदाने अर्जुनला मिठी मारते. मित्रांनो, कशा प्रकारे अर्जुनने ती स्टे ऑर्डर मिळवली हे आजच्या भागात आपण पाहूयात. तर इकडे आता अर्जुनने बार काउन्सिलची मीटिंग बोलवलेली असते. बार काउन्सिलमधील सर्व मेंबर आपापसात आता बोलत असतात, चर्चा करत असतात. त्यानंतर अर्जुनला ते डायरेक्ट विचारतात, तुम्ही बार काउन्सिलची मीटिंग बोलवून तर घेतली, म्हणूनच आज आपण इथे सर्वजण आहोत, परंतु ती मीटिंग का आहे हे तुम्ही आम्हाला सांगतच नाही आहात आणि आपण कुणाची वाट पाहत आहात. ही अर्जुन म्हणतो की आपण जज पुरोहित यांची वाट पाहत आहोत, पण ते आल्याशिवाय बार काउन्सिलची प्रोसेसिंग सुरू करू शकत नाही. तेव्हा त्यांचं इथे काय काम असं आता अर्जुनला सर्वजण विचारतात. तेव्हा ते आल्यानंतर तुम्हाला समजेलच ना, अर्जुन म्हणतो. तेवढ्यातच जज आता तेथे येतात आणि हॅलो एव्हरीवन असं म्हणतात. त्यानंतर आता जज म्हणू लागतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आश्रमावरचा स्टे ऑर्डर उठवण्याचा निर्णय माझा तुम्हाला आवडलेला दिसत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरं आहे तुमचं, नाही आवडलं मला. आता जज म्हणतो की बार काउन्सिलला माझा निर्णय पटला आहे, यापुढे माझा निर्णय कुणीही बदलू शकत नाही. तेव्हा जजचं हे बोलणं ऐकून अर्जुनला प्रचंड राग येतो. दुसरीकडे सायली आता खूप रडत असते. तेव्हा कुसुम तिला म्हणते, का वळलीस बाळा, अगं आपलं शेवटचं घर बघून घे ना एकदा, डोळ्यात साठवून ठेव. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई शेवटचं, असं म्हणून ती पुन्हा आता खूप रडते. तेव्हा आपण आपलं घर वाचवू का शकत नाही ग, असं सायली आता पुन्हा रडत विचारते. मग आता कुसुम म्हणते, कारण आपलं दुर्भाग्य आहे बाळा त्या बाबतीत सायली. अगं आपण एवढी वर्ष इथे एकमेकांची सेवा केली, या घराला चांगलं ठेवलं, कपाळावर एक आठी सुद्धा आली नाही, कारण आपण एवढ्या प्रसंगाला एवढ्या मोठ्या धैर्याने सामोरं गेलो आहोत याच घरामध्ये. पण आज सगळं संपलंय ग, असं म्हणून सुद्धा कुसुमची डोळे भरून येतात आणि त्या दोघीही खूप रडू लागतात. तेव्हा सायली म्हणते, आज अर्जुन सर इथे असते ना तर त्यांचा खूप आधार वाटला असता ग, असं म्हणून ती आता कुसुमला अर्जुनची चांगली बाजू समजावून सांगत असते. पण कुसुमला आता राग येतो. मग ती सायलीचा हातच झिडकारते आणि तिला म्हणते, अगं कुठे आहेत, कुठे तुझे अर्जुन सर? तेव्हा सायली म्हणते, अगं कुठल्या तरी मीटिंगसाठी ते कोर्टामध्ये गेले आहेत. त्यावेळी कुसुम म्हणते, बघितलंस, अगं आज तुझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे आणि तो काय करतोय तर तिकडे मीटिंगसाठी गेलाय. अगं हा आश्रम त्याच्यासाठी फक्त एक केस आहे ग, तू त्याच्यावर जीव ओवाळून बसली आहेस. तुझी अपेक्षा असेल की तो इथे येईल, परंतु नाही. अगं आज इथे जे काही घडणार आहे ना त्याला फक्त तुला आणि मलाच सामोरं जायचंय, असं कुसुम आता अर्जुनच्या बाबतीत खूप मोठं गैरसमज करून घेते. तेव्हा सायली आता मोठ्या विश्वासाने सांगते, कुसुमताई अर्जुन सर येणारच आहे, कारण त्यांची खरंच खूप महत्वाची केस असेल म्हणून त्यांना इकडे यायला जमलं नाही. तेव्हा कुसुम पुन्हा अर्जुन विरोधात काहीतरी बोलणार असते, परंतु समोर तिचं आता लक्ष जातं, कारण समोरून महिपत साक्षीची गाडी आता आलेली असते. तेव्हा आता महिपत आणि साक्षी दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि लगेच सायली व कुसुमची अशी अवस्था पाहून तिच्यावर हसतात. मग आता खिदीखिदी हसल्यानंतर महिपत नेहमीप्रमाणे म्हणतो की पाहिलं का, आपल्या स्वागतासाठी इथे कोण आलं आहे, साक्षात या जमीन मालकाची मुलगी, असं म्हणून तो सायलीकडे पाहतो. सायली आणि कुसुम या दोघीही खूपच रागात महिपतकडे पाहत असतात. तिकडे जज म्हणतो की मी जे निर्णय घेतो ना ते खूप विचारपूर्वक घेतो. त्याच वेळी आता अर्जुन म्हणतो, हा निर्णय घेताना तुम्ही नक्की कोणता विचार केला होता ना ते सांगा बरं. आता तुम्ही हे सगळं काही बार काउन्सिलला सांगा. मग आता ते मी तर सगळं कोर्टात सांगितलं आहे आणि आता इकडे सांगायची काय गरज आहे, असं आता जज म्हणतो. त्यामुळे अनेक लोकांना तेथे रोजगार मिळणार आहे, त्याचबरोबर तेथे टुरिझम वाढणार आहे आणि आपल्या सरकारला खास करून त्याचा खूप मोठा फायदा सुद्धा होणार आहे, असं जज काहीशी उत्तरं देऊ लागतो.
तेव्हा अर्जुन आता स्पष्टपणे आणि रागातच म्हणतो, तुमच्यासारख्या माणसाने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारला नाही तर फक्त तुमच्यासारख्या माणसांनाच फायदा होऊ शकतो, समजलं? तेव्हा जज आता म्हणतो, वाटेल ते बोलू नका अर्जुन सुभेदार. मला माहीत आहे की तुमचं त्या आश्रमाशी भावनिक नातं जोडलेलं आहे, कारण तुमची बायको ही त्या लहानपणापासून आश्रमात वाढली आहे ना, म्हणून तुम्ही स्वतःचा अजिबात तोल सुटू देऊ नका आणि एक काम करा, दुसऱ्या केसेसकडे जरा वळा आणि त्या महिपत शिखरेला त्याचं आपलं काम अगदी शांतपणे करू द्यात. तेव्हा अर्जुनला प्रचंड राग येतो आणि मग तो म्हणतो, काय तुम्हाला तर महिपत शिखरेची खूपच काळजी दिसतीये, तुमची जुनी मैत्री आहे की काय? तेव्हा असं म्हटल्याबरोबरच आता लगेच जज जरा घाबरतो आणि म्हणतो, जुनी मैत्री कशाला असायला हवी, कारण महिपत शिखरेंकडे पाहून आम्हाला नेहमी समजतं की ते किती सच्च्या मनाचे आहेत, खऱ्या मनाचे आहेत म्हणून, आणि त्यांच्या जागेवरचा स्टे उठवून मी कायद्याची सेवाच केली आहे. तेव्हा अर्जुन रागातच म्हणतो, कायद्याची सेवा का? ती कशी करता बरं तुम्ही? कायदा गुंडाळूनच ना? आता अर्जुन जे काही बोलतो त्यामुळे तो जज जरा चाचपतो आणि घाबरतच म्हणतो की बस झालं अर्जुन सुभेदार, तुम्ही एका सिनियर जज बरोबर बोलताय, ही गोष्ट लक्षात ठेवा जरा. तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो, मी अजिबात विसरलेलो नाहीये की अनफॉर्च्युनेटली मी एका जज बरोबर बोलतोय. तेव्हा अर्जुन आता जास्त काही न बोलता लगेच बार काउन्सिल समोर म्हणतो, रिस्पेक्टेड बार काउन्सिल, मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सिनियर जजचा खरा चेहरा दिसेलच, असं म्हणून तो आता परमिशन मागतो. तेव्हा सर्वजण आता त्याला परमिशन देतात. तेव्हा आता अर्जुन लगेच तो व्हिडिओ प्ले करतो. त्यामध्ये आता महिपत बरोबर जज हा पार्टी करताना दिसतो आणि कशा प्रकारे त्या आश्रमावरचा स्टे उठवला हे सगळं काही त्यामध्ये त्या दोघांनीच बोलून टाकलेलं असतं. कारण जज म्हणत असतो की महिपत साहेब, त्या आश्रमावरचा स्टे उठवणं एवढं सोपं नव्हतं, परंतु तुम्ही तर थेट आमदार साहेबांबरोबर वशिला लावला आणि तो वशिला लावल्यानंतर मग मला नाही म्हणायला प्रश्न उरलाच नाही, असं म्हणून आता महिपत त्याचबरोबर इकडे त्या जजचा सुद्धा चेहरा आता सर्वांसमोर येतो. तेव्हा जज आता खूप घाबरतो, त्याची गुर्मी एका सेकंदातच उतरते. मग आता सर्वजण रागातच त्या जजकडे पाहू लागतात. त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो, हाच आहे खरा चेहरा या जज साहेबांचा. आता आपल्याला यामध्ये क्लिअर दिसतंय की यामध्ये सिनियर जय देशमुख यांनी महिपत शिखरेकडून लाच घेतली आहे आणि त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय हा मॅनेज करून दिला. आता तो जज मात्र खाली मुंडी घालून बसतो. आता बार काउन्सिल समोरच अपमान झाल्यामुळे त्याला खूप कसं तरी होत असतो. तो आता कुणाकडे पाहत सुद्धा नाही, तर सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहतात. अर्जुनने आता असा डाव टाकलेला असतो की त्या जजचंच खरं रूप सर्वांसमोर आणल्यामुळे आता आश्रमातील स्टे ऑर्डर परत मिळवण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला असतो. इकडे आता साक्षी म्हणते, अण्णा अहो मालक नाही हो, एक्स मालक, कारण या जमिनीचे मालक आता कोण आहोत? आपण आहोत. आणि एक्स मालक कोण आहेत? हे मधुभाऊ आणि त्यांची सगळी आश्रमातील मुलं. त्यानंतर महिपत म्हणतो, साक्षी तुला ना काही फिलिंग्सच नाही आहेत. अगं त्यांनाही वाईट वाटत असेल ना की त्यांचा आश्रम आता पाडला जाणार आहे म्हणून. आता तू काय करायचं माहिती आहे का, ते आश्रमाच्या जागी जर रिसॉर्ट उभं राहिलं ना तर तू त्यांना आमंत्रण द्यायला हवं, समजलं? तेव्हा साक्षी आता हसते आणि म्हणते, अण्णा अहो तुम्ही आमंत्रणाचं काय घेऊन बसला तो? मी तर म्हटलं होतं की फीत कापायला ना या सायलीलाच मी बोलवून घेते, त्या निमित्ताने पुन्हा या जमिनीवर सायलीला देखील पाय ठेवता येईल. मग आता रागातच सायली आता म्हणते की तुम्हा दोघांना या जमिनीवर पाय ठेवायची लाज वाटत नाही का? एखाद्याच्या दुःखामध्ये आनंद मानणारी माणसं आहात तुम्ही, समजलं? तेव्हा आता महिपत म्हणतो की कोणामुळे झालं हे सगळं, सांगा बरं कोणामुळे झालं? मी तुम्हाला अगोदर ऑफर दिली होती ना, बाजारभावाप्रमाणे मी तुम्हाला पैसे देतो, पण नाही, तुम्हाला ऐकायचंच नव्हतं ना, म्हणून तो आता सायलीकडे पाहून हसतो. तेव्हा सायली आता रागातच म्हणते, म्हणजे आम्ही तुम्हाला घर दिलं नाही म्हणून तुम्ही मधुभाऊंवर खोटा आरोप केलात आणि त्यांना जेलमध्ये टाकलं, तो खुनाचा आरोप खोटा आहे ना, बरोबर ना? आणि आता तर तुम्ही आमचं घर तोडायला आलात, लाज वाटत नाही का तुम्हाला?
ही पापं तुम्ही कुठे फेडणार आहात असं म्हणून सायली आता चिडते. तेव्हा महिपत साळसूतपणाचा आवानतो आणि म्हणतो, अहो सायली मॅडम, आम्हाला तरी कशाला तुम्ही त्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली कोर्टामध्ये अडकवताय तेच मला कळत नाहीये. ते सगळं आता झालंय आणि कोर्टाने सुद्धा निर्णय दिलाय, त्यामुळे ही जागा आता या क्षणी तरी आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे आम्हाला आमचं काम करू द्या. आम्हाला हवं असेल तर मी तुमच्या पाया पडतो. आता महिपत म्हणतो, आणि ओ ताई जरा बाजूला होता का असं विचारतो. तेव्हा कुसुम आता खूपच चवताळते आणि रागातच म्हणते, ताई कुणाला म्हणतो रे तू? त्या नावापुढचं नातं सुद्धा आपल्यामध्ये नकोय, समजलं? दुसरीकडे बार काउन्सिलचे आता मेंबर म्हणत असतात, हे सगळं तर आम्हाला खरं वाटत नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा व्हिडिओ पूर्णपणे खरा आहे, पण मला असं वाटतंय की यांनी ही सेवा आत्ताच नाही केली, खूप वर्षापासून यांची ही सेवा सुरू असणार आहे. तुम्ही हवं तर टेक्निकल सगळं काही चेक करू शकताय असं म्हणून अर्जुन आता त्या जजवर चांगलेच आरोप करत असतो. त्यानंतर आता जजवर सगळेजण आरोप करू लागतात, तुम्हाला असं करायची काय गरज होती? त्यावेळी आता पुरोहित एकदम गप्प बसतो. मग नंतर आपला व्यवसाय किती पवित्र आहे याची अजून तुम्हाला खात्री नाही आहे का, एवढी वर्ष सेवेत असून? असं रागातच बार काउन्सिलचे मेंबर त्याला विचारत असतात. अहो जनतेला न्याय द्यायचा असतो आपल्याला, तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही तर काय काम केलं तुमचं तुम्हालाच कळत नाही. मग रागातच आता जनतेला न्याय द्यायचा सोडून तुम्ही हे खालच्या पातळीला जाऊन जे काम केलं आहे ना, त्यामुळे तुम्ही तर लाजच आणलीत. तुमच्यासारखी कीड आमच्या चांगल्या कामांना सुद्धा बसवणार असं वाटतंय, असं ते आरोप करू लागतात. मग आता इकडे जय पुरोहित म्हणजे त्या जजला तर आता घामच फुटतो, कारण अर्जुनने अशी त्याची आता सत्य मीटिंगमध्ये आणलेलं असतं की त्याची पूर्णपणे आता पोलखोल झालेली असते. पुढे आता अर्जुन अजून एक सत्य सर्वांसमोर आणतो की जज साहेब हे त्या महिपत शिखरेला मदत करताना एवढं सुद्धा विसरले होते की त्या आश्रमात एक खून झाला होता, कारण महिपत शिखरेची मुलगी साक्षी शिखरे हिनेच तो खून केला होता. पण महिपत शिखरेंना हेच तर हवं होतं, कारण जर आता ही केस ते जिंकले मग तो आश्रम पाडून त्या जागी त्यांना तिथे रिसॉर्ट बांधायचं होतं, कारण विलासचा खून सुद्धा त्या रिसॉर्टसाठीच झाला होता असं अर्जुन आता म्हणतो. तेव्हा तो जज अर्जुनकडे पाहतच राहतो. बार काउन्सिलचे मेंबर आता म्हणू लागतात, तुम्हाला हे पटतंय का? एवढं मोठं हा घोळ तुम्ही घातलाय. त्याच वेळी दुसरे मेंबर म्हणू लागतात, अहो कुठल्या तोंडाने ते सांगतील पटतंय की नाही, कारण त्यांनी एवढा मोठा घोळ घातलाय ना की तो पूर्णपणे लाजिरवाणा आहेत. मग अर्जुन म्हणतो, तुम्हाला आता जो निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकताय. मग आता अर्जुनला आणि पुरोहितांना बाहेर जायला सांगतात आणि 2 मिनिटातच तुम्हाला निर्णय कळवू असंही म्हणतात. आता घाम पुसतच जय पुरोहित बार काउन्सिलचे सर्व मेंबर आता डिस्कस करू लागतात की कशा प्रकारे पुढे निर्णय द्यायचा. दुसरीकडे महिपतचा एक माणूस बॉक्स घेऊन तेथे येतो आणि विचारतो, साहेब हे कुठे ठेवू? तेव्हा महिपत जोरात ओरडतो आणि सायलीकडे पाहून सांगतो की अरे ठेव कुठेही, कारण ही सगळी जागा आहे ना ती आता आपली आहे. असं म्हणून तो आता गाणं गुणगुणतच सायलीसमोर नाचत असतो. त्याचवेळी साक्षी मात्र हसत असते. सायली आणि कुसुमच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते. त्यानंतर सायली आता महिपतकडे पाहतच राहते. तेव्हा आता तिला आठवतं, अर्जुनने मला वचन दिलं होतं देवी आई समोर की आमचं घर आम्हाला पुन्हा जाऊन देणारच आहे. आता अर्जुनने तिला वचन सुद्धा दिलेलं असतं की आश्रम काहीही झालं तरी वाचवणारच. मग आता सायली तेव्हा खुश असते, परंतु या क्षणी पुढे काय घडतंय तिच्या हे तिला पाहवत नसतं, कारण आश्रमावर जे काही स्टे ऑर्डर आणलेला असतो ते स्टे ऑर्डर आता महिपत हे सायलीसमोरच फाडतो. त्यानंतर तिला आता मधुभाऊंचं बोलणं देखील आठवतं की मधुभाऊंनी सांगितलं होतं बायकोचं स्वप्न होतं अनाथ मुलांना इथे सांभाळावं, परंतु आता हे सगळं काही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणार या विचाराने ते खूप रडत असतात आणि मधुभाऊंचं दुःख सायलीला समजत असतं. तर आता महिपत ती स्टे ऑर्डर सायलीसमोर टराटरा फाडून फेकून देतो. मग आता सायली त्याकडे पाहतच राहते आणि तिला खूप वाईट वाटतं, बिचारी खूप रडत असते. तेव्हा तेथे आता कामगार येतात आणि साहेब अहो कामाला सुरुवात करायची का असं विचारतात. त्याच वेळी आता महिपत म्हणतो, मग काय आता मुहूर्त काढायचा की काय? आता तुम्ही कामाला लागू शकताय, बोलवा पटकन त्यांना.
त्यानंतर सायली आता समोर पाहते तर समोरून JCB येत असतो आश्रम पाडण्यासाठी. त्याचबरोबर ते कामगार सुद्धा आलेले असतात. त्यामुळे आता त्यांना पाहून सायली आणि कुसुम या दोघीही अजूनच घाबरतात. सायलीच्या मनाची घालमेल सुरू होते. तेव्हा ती आता धावतच लगेच त्या JCB समोर जाते आणि म्हणते, थांबा, तुम्ही हे आश्रम अजिबात पाडू नका. तेव्हा कुसुम ही तिच्या पाठीमागे पळते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आश्रम पाडू नका असं म्हणून सायली खूप रडत असते, परंतु तो JCB थांबतच नसतो. मग त्याच वेळी आता कुसुम तिला पाठीमागे ओढत असते आणि म्हणत असते, सायली प्लीज तू शांत हो, मागे हो, ते तुझ्या अंगावर सुद्धा JCB घालायला घाबरणार नाहीत. तेव्हा सायली आता खूप जोराजोरात ओरडतीये, रडतीये. हे पाहून आता साक्षी महिपतला हसू आवरत नसतं. दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. त्यानंतर तो JCB आता आश्रमाजवळ येतो. मग त्याचवेळी सायली आता खूप रडते आणि म्हणते, नका हो, आमचा आश्रम नका पाडू प्लीज, असं म्हणून त्यांना कळकळीची ती विनंती करत असते. कुसुमला आता सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि कुसुमलाही खरं तर आश्रम पाडला जाणार या विचाराने वाईट वाटत असतं, परंतु या क्षणी तिला सायलीला सावरणं खूप महत्त्वाचं असतं. दुसरीकडे आता अर्जुन, चैतन्य दोघेही बाहेर उभे असतात. तेव्हा चैतन्य आता विचारतो, काय रे अर्जुन, तुला काय वाटतं, हा निकाल आपल्या फेवरमध्ये लागेल का? अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स लागणारच, मला खात्री आहे. पुढे आता अर्जुन म्हणतो, ज्यांची बाजू खरी असते ना त्यांना न्याय मिळायला जरा वेळ लागतोच, परंतु न्याय मिळतोच. तेवढ्यातच आता तो जज देखील पाठीमागे येऊन उभा राहतो आणि अर्जुनकडे येऊन त्याला सांगतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही हे बरोबर केलं नाही, कारण हा व्हिडिओ फेक आहे, हे लगेच बार काउन्सिलच्या लक्षात येणारच आहे. अर्जुन आता काही बोलत नाही. तेवढ्यातच पिऊन काका तेथे येतात आणि सर तुम्हा दोघांना बोलवल्याचं म्हणतात. ते दोघेही आता आतमध्ये जातात. दुसरीकडे महिपत हा खूपच खुश असतो आणि म्हणतो, पाड पाड, तो आश्रम पाड. आता तो JCB पूर्णपणे आतमध्ये गेलेला असतो आणि अगदी आश्रमाजवळच उभा असतो. सायलीला मात्र धक्का बसतो. हा आश्रम कसा वाचवता येईल विचार करत असते. आता अर्जुन देखील तिच्या मदतीला तेथे नसतो, त्यामुळे सायलीला पूर्णपणे आतून आता हरल्यासारखं वाटत असतं. कुसुम मात्र सायलीला अजूनही समजावत असते. पुढे सायली आता महिपत समोर हात जोडते. इकडे आता आश्रम पाडण्याचं काम सुरू होतं. ती जी कौलं असतात आश्रमावर ती यातण्याचं काम मात्र सुरू असतं. तेव्हा पत्त्याच्या बंगल्यासारखा आश्रम समोरून कोसळताना आता सायलीला दिसत असतो आणि खरं तर तिच्या स्वप्नांचा चुराडा होत असतो हे तिला पूर्णपणे समोर दिसतं आणि मग ती पूर्णपणे कोलमडून जाते आणि तिला मधुभाऊंचं बोलणं देखील आठवत असतं. कोर्टामध्ये जे काही मधुभाऊ बोललेले असतात, माझ्या बायकोचं काय स्वप्न आहे, माझं कोणतं स्वप्न होतं, आश्रम आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे सगळं काही तिला बोलणं आठवतं. आता मधुभाऊ म्हणालेले असतात, आता सगळं संपलंय सायली, कारण ज्या आश्रमासाठी आपण आयुष्यभर खास्ता खाल्ल्या आहेत ते सर्व आता धुळीस मिळणार. आता आश्रमातील गोड गोड आठवणी आता सायलीला पूर्णपणे आठवत असतात. तर समोर आता तिच्या स्वप्नांचा चुराडा होत असतो. म्हणजे ज्या आश्रमामध्ये काही आठवणी तिने गोळा करून ठेवलेल्या असतात, ज्या आठवणी असतात, सर्व स्वप्न त्या आठवणी पत्त्याच्या बंगल्यासारख्या धुळीस मिळालेल्या असतात. आता मुलांबरोबर घालवलेले ते प्रसंग, छोटी छोटी मुलं माझ्यावर किती प्रेम करायची, प्रेमाने मला रोज घास भरवायची, त्याचबरोबर मधुभाऊसुद्धा मला रोज घास भरवायचे आणि मग माझं पोट अगदी सर्वजण घास भरतायत त्यानेच भरून जायचं. असं सायलीला आता सगळं काही आठवतं. आता आश्रमाच्या भिंती पाडण्याचं काम देखील सुरू होतं. हे सगळं पाहून आता महिपत मात्र खूप हसत असतो. तर सायली बिचारी आता खाली बसते, कारण तिच्या डोळ्यासमोरच हे आश्रम उद्ध्वस्त होत असतो. लहानाची मोठी ज्या ठिकाणी ती झाली आहे त्या ठिकाणीच आता राहणार नाही या विचाराने ती खचलेली असते. मग कुसुम देखील आता तेथे बसते. त्या दोघीही आता खूपच रडत असतात. मग आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आणि कुसुम या दोघीही खूप रडत असतात. त्याचवेळी महिपत आता समोर मिठाई घेऊन येतो आणि तुमचं घर जमीनदोस्त झालं म्हणून मिठाई घ्या असं म्हणतो. त्याचवेळी सायली मात्र खूप रडत असते, तिला काही सुचत नसतं. त्याच
त्याचबरोबर महिपतचा प्रचंड राग देखील येत असतो, पण ती या क्षणी काहीच करू शकत नसते. निर्लज्ज महिपत व साक्षीने मधुभाऊ त्याचबरोबर सायलीच्या लहान लहान मुलांच्या स्वप्नांचा चुरडा केलेला असतो. त्याचवेळी अर्जुन आता तेथे येतो आणि त्याच्या हातात जी मिठाई असते त्या मिठाईचा बॉक्स उधळून देत म्हणतो, बस करा हे सगळं, थांबवा अगोदर हे. असं म्हणून तो आता कोर्टाची स्टे ऑर्डर महिपतला दाखवतो आणि त्याला धमकी देतो, आता तू या आश्रमाला धक्का काय, या आश्रमाला हात सुद्धा लावू शकत नाही, समजलंस. असं म्हणून तो आता खूपच चिडतो. त्याच वेळी आता महिपत आणि साक्षी दोघेही पूर्णपणे घाबरतात. तर सायली आणि कुसुमचा खूपच आनंद होतो आणि मग त्या दोघीही अर्जुन जवळ येतात. सायली आता प्रेमानेच अर्जुनला मिठी मारते आणि मग तो आश्रम सायलीचा फायनली अर्जुनने वाचवलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब